Hello everyone. Today we'll be discuss about that the rheumatic fevers in childrens. So first one, I will discuss about that the rheumatic fever in childrens present in the which condition. Okay. किंवा आपण असं पण बोलू शकतो की rheumatic fever म्हणजे काय. ओके, rheumatic fever बद्दल आपण थोडासा या ठिकाणी डिस्कस करणार आहे regarding to that the rheumatic fever. Okay, so it is an acute rheumatic fever is a systematic disease of childhood, often recurrent, that follow up a group A beta hemolytic streptococcal infection. Okay, so it is a infectious disease that is called of rheumatic fever. Okay, so हा infectious disease आहे like a group A beta hemolytic streptococcus infection मुळे हा होतो. ओके, त्याला आपण बोलणार आहे rheumatic fever. rheumatic fever चा मेन कॉज काय आहे? ग्रुप A beta hemolytic streptococcal infection. Okay, it is a diffuse inflammatory disease of the connective tissue primarily involving in the heart, blood vessels, joints, subcutaneous tissue and the सेंट्रल नर्वस सिस्टीम. यामध्ये काय होणार की इट इज इन्फ्लामेशन डिसीज असणार, ज्यामध्ये इन्फ्लामेशन होणार आहे जे पण आपलं टिश्यूज आहे, ओके, जॉईंट्स आहे, हार्ट आहे, ओके, त्यानंतर ब्लड वेसल्स असेल आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल त्यांचं. तर आता इटिओलॉजिकल मेन फॅक्टर्स काय आहेत अफेक्ट होणार, लाईक बिटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस. ओके, बिटा ए हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन मुळे हा डिसीज कंडिशन होतो, त्याला आपण बोलतो rheumatic fever. लाईक इट इज अ जेनेटिकल कॉज फॅक्टर्स त्यामध्ये अफेक्टेड असतो. लाईक म्हणजे जे पण जेनेटिकल फॅक्टर्स त्यामध्ये अफेक्शन असणार, म्हणजे की सपोज द मदर विल बी अफेक्टेड और सफरिंग फ्रॉम द rheumatic fever, so then the chances of child also suffering from the rheumatic fever. त्यानंतर एपिडर्मोलॉजी आपण बघू, त्याच्यामध्ये एज फॅक्टर. Ages is 5 to 15 years are the most susceptible trait in the children. So या ठिकाणी जर का आपण रेट बघितला चिल्ड्रन्स मध्ये ॲव्हरेज एज, तर 5 इयर्स पासून तर 15 इयर्स पर्यंत ज्यांना होतो त्यांना आपण rheumatic fever असं त्यांना एपिडर्मोलॉजिकल मध्ये कन्सिडर करतो. हे रेअरली जर का आपण बघितलं तर इंक्रीज इन 3 इयर्स, म्हणजे की 3 इयर्स पेक्षा जास्त जे त्यांचं एज जास्त असणार आहे 3 च्या अबोव. ओके, सो त्यांना ते जास्त अफेक्टेड असणार आहेत rheumatic fever मुळे. त्यानंतर गर्ल्स जास्त अफेक्टेड असणार, सॉरी बॉयज जास्त अफेक्टेड असणार दॅन द गर्ल्स. ओके, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणते अफेक्टेड होणार, त्यामध्ये ओव्हर क्राउडिंग एरिया असेल, ओके, ज्या ठिकाणी नंबर ऑफ पीपल्स विल बी लिव्हिंग असेल किंवा नंबर ऑफ पीपल विल बी ट्रॅव्हल एका टायमिंगला. ओके, क्राउडिंग एरिया असेल, सो पुअर सॅनिटेशन असेल. एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन कसं आहे, पुअर सॅनिटेशन आहे. पॉवर्टी सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असणार, त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो rheumatic fever. इन्सिडेंट्स मोर ड्युरिंग फॉल, विंटर अँड द अर्ली स्प्रिंग. ओके, हा इन्सिडेंट आपल्याला केव्हा जास्त बघायला वाटतं, फॉल. ओके, ड्युरिंग द फॉल म्हणजेच की रेनी सीझनमध्ये असेल किंवा विंटर सीझनमध्ये असेल, किंवा ज्या ठिकाणी कोल्ड म्हणजे कोल्ड नेचर ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी आपल्याला हा बघायला भेटू शकतो rheumatic fever. सो पॅथोजेनेसिस काय असणार यामध्ये, डिले इम्युन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन विथ द ग्रुप ए हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस असेल. ओके, सो ग्रुप ए बीटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकसमुळे सुद्धा इम्युन इन्फेक्शन इन्क्रीज होणार. आफ्टर अ लेटेंट पिरियड ऑफ 1 to 3 weeks. ओके, 1 to 3 weeks जे आहे त्यांच्यामध्ये आज डिसीज जास्त सफर होऊ शकतो आपल्याला. ओके, इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहे. अँटीबॉडी इंड्यूस इम्युनोग्लोबुलिन, इम्युनोलॉजिकल डॅमेजेस occurs to the heart walls, joints, subcutaneous tissues and the basal ganglia of the brain. ओके, सो या ठिकाणी काय होणार आहे की जसं जे पण आपल्यावर इन्फेक्शन होणार आहे, इन्फ्लॅमेशनमुळे काय होणार आहे, म्हणजे इन्फेक्शनमुळे होणार आहे इन्फ्लॅमेशन आपल्या बॉडी ऑर्गन्समध्ये. ओके, सो कोणते कुठे होणार आहेत, त्यामुळे काय होणार की आपली जे इम्युनिटी आहे, ओके, इम्युनोग्लोबुलिन जे सिस्टम आहे ते डॅमेज होणार त्या ठिकाणी. सो दॅट इज त्यामध्ये इन्फ्लॅमेशन कोणत्या रिजनमध्ये होणार, लाईक हार्टच्या वॉल्समध्ये, जॉईंट्समध्ये, सबक्युटानियस टिश्यूमध्ये, बेसल गँगलिया ऑफ ब्रेनमध्ये. ओके, pathogenic lesions like fibrinoid degeneration of the connective tissue,
इन्फ्लॅमेशन लाईक जसं की एडिमा असेल, इन्फ्लॅमेटरी सेल्स असेल, इन्फिल्ट्रेशन असेल, ओके, अँड द proliferation ऑफ स्पेसिफिक सेल असेल, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ एस्कॉप नोडुल्स, रिझल्टिंग इन द पॅनक्रियाटायटिस ऑफ द हार्ट, arthritis in the joints, त्यानंतर आहे एस्कॉप नोडुल्स इन द सबक्युटेनियस टिश्यू, ओके, बेसल गँगला लेजन रिझल्टिंग इन द कोरिया, ओके. सो हे पॅथोजेनिकल लेजन आहे, जसं की इन्फ्लॅमेशन होणार आहे त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये. सो आपण त्याला स्पेसिफिक नाव देऊ, जसं की जॉईंट्समध्ये इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे आपण त्याला नाव देणार अर्थरायटिस. हार्टमध्ये जर काही इन्फ्लॅमेशन झालं त्याला आपण बोलणार आहे पॅनकार्डायटिस, ओके. त्यानंतर सबक्युटेनियस टिश्यूजमध्ये जर का इन्फ्लॅमेशन झालं तर आपण त्याला बोलणार आहे एस्कॉप नोडुल्स, ओके. सो जे पण बेसल गँगल्या रिजनमध्ये जर का इन्फ्लॅमेशन झालं आपण त्याला बोलणार आहेत कोरिया. त्यानंतर क्लिनिकल फीचर्स आपण बघू. आर्थरायटिस लाईक फ्लिटिंग अँड फ्लेटिंग मायग्रेटरी polyarthritis involving in the major joints, commonly involved in the joints knee, ankle, elbow, and wrist. Occurs in the 80% involved in the joints are extraordinarily tender. In children below 5 years, arthritis usually mild, but carditis more prominent. Arthritis do not progress to chronic disease. Okay, arthritis काय इट इज इन्फ्लॅमेशन ऑफ जॉइंट्स मध्ये आपण बघायला भेटतो. सो या ठिकाणी 80% ऑफ चान्सेस आहे की होण्याची. ओके, इन द एज ऑफ चिल्ड्रन्स किती असणार आहेत, बिलो 5 इयर्स जे एज आहे, सो त्यांच्यामध्ये आपल्याला माइल्ड कार्डायटिस हा मोर प्रॉमिनंट बघायला भेटणार आहे. त्यानंतर क्लिनिकल फीचर्स आपण सेकंड बघू. कार्डायटिस लगेच लाईक आपण त्याला पॅन कार्डायटिस असं बोलू शकतो. सो यामध्ये काय होणार की मायोकार्डायटिस असणार आहेत, ओके, पेरिकार्डायटिस असणार आहेत. सो 40 to 50% केसेस ऑफ चान्सेस आहे की पॅराकार्डायटिस होण्याचे. Carditis, it is the only manifestation of rheumatic fever that leaves us sequel and permanent damage to the organ. Okay, या ठिकाणी permanent damage of organ या ठिकाणी करणार तो. Valvulitis occurs in the acute phase, chronic phase, fibrosis, calcification and the stenosis of the heart walls. Okay, त्याला आपण बोलणार आहे fish mouth wall. Okay, त्यानंतर आहे सेडेनम कोरिया. occurs in the 5 to 10% of cases present असणार त्यामध्ये, mainly in girls of 1 to 15 years of age. age average है, okay, may appears even 6 or 12, 6 by 10 12 after the attack of the rheumatic fever. Clinically manifests as clumsiness, okay, deterioration of handwriting, emotional liability, and the gremlins of face. Clinical signs will be pronator sign like jack in the box sign, मिल्किंग साइन ऑफ द हार्ट. ओके, ह्या ठिकाणी जे पण कोरिया आहे लाईक जे गँग्लियोनिक सेल आहे, जे गँग्लियोनिक सेल आहे आपले त्यांच्यामध्ये इन्फ्लॅमेशन होणार आहे. सो त्यामुळे काय होणार की जे सिम्पटम्स आहे आपल्याला त्या ठिकाणी डिटोरेशन ऑफ हँडरायटिंग आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, जे फेस आहे तो ग्रीमनेस ऑफ फेस आपल्याला बघायला भेटणार आहे. इमोशनल डिटोरेशन आपल्याला लायबिलिटी आपल्याला बघायला भेटणार आहेत. ओके, त्यानंतर एरिथ्रमा लाईक मार्जिनेटम ऑकर्स इन इंक्रीज इन 5% ऑफ चान्सेस, युनिक ट्रान्सियंट surfaceous looking lesion of 1 to 2 inches in the size, pale center with the red irregular margin or more on trunks and limbs and non-itchy. त्यानंतर वर्सनेस विथ द ॲप्लिकेशन ऑफ हीट. ओके, सो या ठिकाणी एरिथ्रमा म्हणजे की इन्फ्लमेशन ऑफ सबक्युटेनियस लेयर किंवा टिश्यूज. ओके, सो या ठिकाणी काय होणार की इन्क्रीज इन चान्सेस ऑफ 1 to 2 सेंटीमीटर टू 1 to 2 inches इन द साइज ऑफ ते ठिकाणी इन्फ्लमेशन होणार आहेत. ओके, सो द मार्जिन जी आहे सो ती कुठे असणार आहेत आपल्याला ट्रंक्स, लिम्स अँड नॉट इची पार्टमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. सो इट इज अ ॲप्लिकेशन ऑफ हीटमुळे आपल्याला बघायला जास्त भेटू शकते. त्यानंतर सबक्युटेनियस नोडुल्स ऑकर्स इन द 10% ऑफ पेनलेस पी साइज पाल्पेबल नोडुल्स प्रेझेंट असणार आहेत सबक्युटेनियस लेअर. ओके, सो इट इज अ surface of joint, spine, scapula and skull associated with the strong seropositivity. Okay, clinical features others clinical features minor features जसे की fever असेल, अर्थालची आहे, पॅलर आहे, ओके, एनोरेक्सिया आहे, लॉस ऑफ वेट आहे.
लॅबोरेटरी फाइंडिंग जसे की डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण बघू या ठिकाणी. हाय ESR एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट इन्क्रीज असणार आहेत. ॲनिमिया आणि ल्युकोसायटोसिस आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्यानंतर आहे एलिव्हेटेड सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असणार आहेत. ASO टायटर इंक्रीज इन 200 total of the unit. Okay, peak value of attain at 3 weeks, then the comes down to the normal by 6 weeks. Throat culture with Streptococci will be there. Okay. त्यानंतर आहे लॅबोरेटरी फाइंडिंग जिसकी ECG फाइंडिंग असेल. PR इंटरवल त्या ठिकाणी प्रोलॉंग असणार आहेत. सेकंड और थर्ड डिग्री ऑफ ब्लॉक्स असणार आहेत. ST एलिव्हेशन त्या ठिकाणी डिफरन्स असणार आहेत. त्यानंतर T इन्व्हर्जन असणार आहे. 2D मध्ये कार्डिओग्राफी लाईक व्हॉल्व, इपिडर्मा, मिट्रल रिगर्जिटेशन. ओके, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट ventricular dilatation and the decreased contractibility. Diagnostic rheumatic fever is a mainly clinical diagnostic. No single diagnostic sign or specific laboratory test will be available for diagnosis. Diagnosis based on the modified Jones criteria. Jones criteria like major and minor. Okay, major will be carditis है, polyarthritis है, कोरिया है. Okay, erythema है, erythema marginatum है, subcutaneous nodules है. Okay, minor मध्ये दोन आहेत, clinical and laboratory. Clinical means like previous years. त्यानंतर आहे rheumatic fever असेल, rheumatic heart disease असेल, okay, arthalgia असेल, fever असेल. लॅबोरेटरी मध्ये ॲक्यूट फेस रिॲक्टन्स असेल, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट असेल, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असेल, ल्युकोसायटोसिस असेल, प्रोलॉंग PR इंटरवल असेल. ओके, या ठिकाणी ह्या टाईपमध्ये आपल्याला मेजर आणि मायनर जॉन्स क्रायटेरिया बघायला भेटतो. ट्रीटमेंट काय आहे? स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 मध्ये आपल्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. प्रायमरी प्रिव्हेन्शन काय आहे? इरॅडिकेशन ऑफ स्ट्रेप्टोकोकस. ओके, अँटीबायोटिक प्रोव्हाइड करायचे, अँटी इन्फ्लॅमेटरी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, जसे की नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी प्रोटीन किंवा ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करणार पेशंटला, लाईक ॲस्पिरिन असेल, स्टेरॉइड असेल. ओके, स्टेप 3 मध्ये सपोर्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन जे होणार आहेत. ओके, जसं की क्रायटेरियानुसार मेजर अँड मायनर. सो त्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिकेशन रिड्यूस करायची. फोर्थ मध्ये आपण स्टेप 4 वन बघू, सेकंडरी प्रिव्हेन्शन, लाईक प्रिव्हेन्शन ऑफ रिकरंट अटॅक ऑन अवर बॉडी. ओके, प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ rheumatic fever मध्ये आहेत बेन्झोथिफाइन, पेनिसिलिन G. ओके, त्याचा डोस या ठिकाणी आहे, मोड आहे IM, ड्युरेशन काय वन्स. त्यानंतर पेनिसिलिन 4 फिनोक्सिमिथिल पेनिसिलिन. ओके, चिल्ड्रन्स विल डू 250 mg द्यायचं 2 to 3 times in daily. Adolescents and adult 500 mg per 2 to 3 daily. ओके, ओरल आहे, 10 days साठी ही प्रोसिजर फॉलो करतात. त्यानंतर फॉर इंडिव्हिज्युअल ॲलर्जिक टू पेनिसिलिन मध्ये काय आहे? एरिथ्रोमायसिन, इस्टोलेट. ओके, 20 to 40 mg per kg, 2 to 4 daily, मॅक्झिमम 1 gram per daily. ओके, ओरल द्यायची आहे 10 days साठी. अँटी इन्फ्लॅमेटरी ट्रीटमेंट कोणते? ॲस्पिरिन आहे आणि प्रेडनिसोलोन. ॲस्पिरिन द्यायची 75 to 100 mg per day per kg per day. ओके, त्यानंतर प्रेडनिसोलोन 2 to 2.5 mg per kg per day. सपोर्टिव्ह मॅनेजमेंट कॉम्प्लिकेशन साठी बेड रेस्ट असेल, ट्रीटमेंट ऑफ कॉग्निटिव्ह कार्डियक फेलियर असेल, लाईक डायरेटिक असेल. ओके, डिजिटॅलिस असेल. ट्रीटमेंट ऑफ कोरियासाठी डायझेपॅम और हॅलोपेरिडोल. रेस्ट टू जॉइंट्स अँड सपोर्टिव्ह स्प्लिंट्स. स्टेप 4 साठी सेकंडरी प्रिव्हेन्शन फॉर rheumatic fever. त्यानंतर आहे बेन्झोथिफाइन, पेनिसिलिन G, पेनिसिलिन 4, सल्फेडाझाइन. ओके, त्यानंतर एरिथ्रोमायसिन. सो ह्याचे डोस या ठिकाणी आहेत 1 to 2 lakh per unit every 4 week. IM 25 to 50 mg twice in daily oral. Penicillin 4, sulfadazine 0.5 gram once in daily for patients 27 kg, 16 lb, 1.0 gram of once daily for patients increase in 27 kg for 60 lb. Okay,
for individual allergic to penicillin and sulfadoxine, erythromycin 250 mg per twice daily or orally. रूट आपण देतो. Prognosis trade जर का आपण बघितले, rheumatic fever can be recover for the individual experience no beta hemolytic streptococcal infection, not on the prophylactic medicines, good prognosis for older age group, and if it is no cardiac during initial attack, bad prognosis for younger children and those who are carditis with the valvular lesion. सो या ठिकाणी आपला टॉपिक संपला आहे. आपला टॉपिक होता आपला टॉपिक होता रुमॅटिक फिवर. रुमॅटिक फिवरचे आपण बघितले डेफिनेशन म्हणजे काय, हिमोलॅटिक ए स्ट्रेप्टोकोकस हा व्हायरस आहे. ओके, सॉरी हा बॅक्टेरियल इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं. स्ट्रेप्टोकोकस हे बीटा हिमोलॅटिक एजंट असेल. ओके, सो या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जो कॉज होतो आपण त्याला रुमॅटिक फिवर असं बोलतो. त्यानंतर आपण तिथे कॉजेस बघितले, जेनेटिकल कॉज असेल. ओके, त्यानंतर स्ट्रेप्टोकोकल बीटा हिमोलॅटिक एजंट असेल. ओके, त्यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन असेल. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन जॉइंट्स क्रायटेरियानुसार असेल. ओके, मेजर मायनर कार्डायटिस असेल. ओके, एरिथ्रायटिस असेल. ओके, त्यानंतर आपण मॅनेजमेंट बघितलं, त्याचं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन केलं. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.